नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन इथे इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो. तर दुसरीकडे रूममध्ये अंधार आहे आणि म्हणूनच आता इथे सायली कॅडल पेटवते आणि ज्यावेळी ती कॅडल पेटवते त्याचवेळी दरवाजावर कोणीतरी आल्याचा सायलीला भास होतो. खरं तर अर्जुन आला असं सायलीला वाटतं आणि म्हणूनच सायली आवाज देत म्हणते, तुम्ही आलात. पण परंतु ज्यावेळी सायली वळून पाहते त्यावेळी मात्र सायलीला धक्काच बसतो, कारण त्या ठिकाणी आता अर्जुन नसून एक व्यक्ती असते, जी व्यक्ती मास्क लावून याच्या हातामध्ये चाकू असतो आणि ती व्यक्ती तिथे आलेली असते. आणि हे पाहून इथे मात्र सायली पूर्णपणे घाबरून जाते. सायली प्रश्न करत म्हणते, कोण आहेस तू, बोल ना कोण आहेस. परंतु राकेश मात्र काहीच बोलत नाही. आता सायलीला तो राकेश आहे हे ओळखताही येत नाही. सायली म्हणते, दूर राहायचं, पुढे यायचं नाही असं म्हणत सायली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो पटकन या, अहो कुठे आहात तुम्ही, पटकन या असं म्हणत सायली अर्जुनला आवाज देत असते. ती सतत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण राकेश सायलीवर हल्ला करत असतो. आता राकेश सायलीवर हल्ला करत तिला मारण्याचा प्रयत्न करणार, परंतु त्याचवेळी अर्जुन त्याचा हात पकडतो. आता मात्र राकेश पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, कारण बरोबर त्याचवेळी अर्जुन तिथे पोहोचलेला असतो आणि सायलीचा जीव त्याने वाचवलेला असतो. आता अर्जुन ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ती व्यक्ती आपला काही झाल्या मास्क काढू देत नसते. कारण जर मास्क काढला, अर्जुनला सत्य कळालं असतं की राकेश हा तोच व्यक्ती आहे की जो सायलीवर हल्ला करण्यासाठी आलाय. परंतु राकेश आता अर्जुनपासून स्वतःला वाचवत असतो, पण अर्जुन काही त्याला सोडत नसतो. अर्जुन आणि सायली दोघंही आता राकेशवर हल्ला करत राकेशचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतात. या झटापटीमध्ये राकेश अर्जुनला धक्का देतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो, परंतु अर्जुन पुन्हा एकदा राकेशला पकडतो आणि त्याचा मास्क काढण्याचा प्रयत्न करतो. पण राकेश पुन्हा एकदा अर्जुनला बाजूला ढकलतो आणि ज्यावेळी सायलीला तो बाजूला ढकलतो त्यावेळी सायलीच्या हाती एक वस्तू लागलेली असते. सायली मागे फेकली जाते, परंतु ती स्वतःला सावरते. आता राकेश, सायली आणि अर्जुन खाली पडलेत हे पाहतो आणि तिथून निघून जातो. आता तो सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर पडतो आणि त्यानंतर एका खिडकीतून तो खाली उडी मारतो. तर इकडे अर्जुन सायलीला सावरतो आणि विचारतो, सायली तू ठीक आहेस ना. सायली म्हणते, हो मी ठीक आहे. अर्जुन म्हणतो, आलोच मी असं म्हणत आता अर्जुन राकेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. आता अर्जुन, कोण आहेस तू असं म्हणत मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो, परंतु त्यावेळी कल्पनाताई आणि सगळ्यांनाच जाग येते. तर दुसरीकडे सायलीच्या हाती लागलेली वस्तू सायली पाहते, तर तिच्या लक्षात येतं की झटापटीमध्ये त्या व्यक्तीची चैन आपल्या हाती लागलेली आहे, म्हणजेच राकेशची चैन आता सायलीच्या हाती असते. तर दुसरीकडे कल्पनाताई, अस्मिता, अश्विन सर्वच जण बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, सावकाश. कल्पनाताई म्हणतात, हो पण अर्जुन काय झालंय. तर अर्जुन म्हणतो की आमच्या रूममध्ये कोणीतरी घुसलं होतं आणि ती व्यक्ती सायलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती. आता हे ऐकून कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, काय पण सायली ठीक आहे ना. तर सायली आता खालीच येत असते. अर्जुन म्हणतो, तू का खाली आलीयस. तर सायली म्हणते, मी ठीक आहे. कल्पनाताई म्हणतात, सायली बाळा तुला काही झालं तर नाही ना, तू ठीक आहेस ना. सायली म्हणते, हो आई मी ठीक आहे. तर अश्विन म्हणतो की कोणीतरी आपल्या घरातली लाईटची फ्यूज काढली होती. अर्जुन म्हणतो, मग तीच व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही लगेच आमच्या घरी या. तर इकडे अश्विन आणि अर्जुन आलोच असं म्हणत खरा बाहेर येतात आणि दोन्ही साईडने त्या व्यक्तीच्या राकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु अर्जुन आणि
विनला काही राकेश सापडत नाही. अर्जुन अश्विनला विचारतो, काही सापडलं का? तर अश्विन म्हणतो नाही. तो तर मला कुठेच दिसला नाही. अर्जुन म्हणतो, मला पण कुठे सापडला नाही. नक्कीच तो इथून पळाला असेल. तर त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत येतात आणि अर्जुन आणि अश्विनला विचारतात, ती व्यक्ती सापडली का? अर्जुन म्हणतो नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मलाही गेटजवळ कुठेच दिसली नाही. अर्जुन म्हणतो, कदाचित तुम्ही येण्याअगोदरच ती व्यक्ती इथून निसटून गेली असावी. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काळजी करू नका, मी आता इथेच थांबतो आणि 2 कॉन्स्टेबललाही बोलावतो आणि ते आल्यानंतर मी निघतो. अर्जुन म्हणतो, नाही, काही हरकत नाही, तुम्ही निघा आता आणि कॉन्स्टेबलला पाठवा. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. अर्जुन म्हणतो, हो. आता अर्जुन आणि अश्विन घराच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे कल्पनात ताई आणि अस्मिता सायलीची काळजी घेतात आणि म्हणू लागतात, सायली, त्या माणसाने तुला काही केलं तर नाही ना? तुला त्रास तर दिला नाही ना? सायली म्हणते, नाही, पण हे जर वेळेत आले नसते तर माहीत नाही काय झालं असतं. आता मात्र अस्मिता ही घाबरून जाते. कल्पना ताई म्हणतात की मला तर खरंच खूप भीती वाटते. कल्पनात ताई म्हणतात, पण आपल्या घरामध्ये असं कोणी घुसू कसं शकतं? तर अस्मिता म्हणते, नशीब अर्जुनने गेटजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला कळू शकते की ती व्यक्ती नक्की कोण आहे. अर्जुन आणि अश्विन घरात येताच अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, बायको, तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो, पण तो माणूस सापडला का? तर अर्जुन म्हणतो, नाही. तर कल्पनाताई म्हणतात, अरे पण ती व्यक्ती कोण असेल की ज्या व्यक्तीने सायलीवर हल्ला केला? तर अर्जुन म्हणतो, माहीत नाही मला, तर काहीच कळत नाहीये. तर अस्मिता विचारते, इन्स्पेक्टर सावंत काय म्हणालेत? तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब आले होते, त्यांनी आता 2 कॉन्स्टेबलना पाठवला आहे. ते बाहेर असतीलच, इथे मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. आता अश्विन अर्जुनला प्रश्न करत म्हणतो, पण हा सगळा काय प्रकार आहे दादा? तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं की तो चोर असेल, कारण त्याने अगोदर आपल्या घराच्या लाईटचा फ्यूज काढला आणि त्यानंतर तो आमच्या रूमच्या दिशेने गेला. तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, जर तो चोर असेल तर मग त्याच्याकडे एवढी महागाची चैन कशी? असं म्हणत सायलीला सापडलेली ती वस्तू, तो पुरावा सायली अर्जुनला दाखवते की ही पण त्याने चोरलीच असेल. तर अर्जुनला वाटतं की कदाचित त्याने तीही चैनही चोरली असावी. तर अश्विन सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण ही तुला कुठे सापडली? तर सायली म्हणते, ज्यावेळी त्याने माझ्यावर हल्ला केला त्यावेळी मी त्याला पकडलं होतं आणि त्याचवेळी त्याच्या गळ्यातील चैन माझ्या हाती लागली. तर अर्जुन म्हणतो, ही चैन सुद्धा त्याने चोरलेलीच असेल असं मला तरी वाटते. तर अस्मिता म्हणते, एक मिनिट, ही चैन मी कुठेतरी बघितली असं मला वाटते. तर कल्पना ताई म्हणतात, अस्मिता, अरे सगळ्या चैन सारख्याच असतात, पण मला तर काहीच कळत नाही की हे सगळं काही चालू आहे. पण हे बघा, मला माहीत आहे की आता तुम्हाला कोणालाही झोप येणार नाही, पण तुम्ही सर्वांनी आपापल्या रूममध्ये ये जा आणि थोडा वेळ आराम करा. अर्जुन आणि सायली त्यांच्या रूमच्या दिशेने निघून जातात. तर कल्पनात ताई आता अश्विन आणि अस्मिताला म्हणतात, तुम्ही पण जाऊन आराम करा. अस्मिता आणि अश्विनीही निघून जातात. तर कल्पनाताई देवी आईला हात सोडत साकड घालत म्हणतात, देवी आई, अशी जीवघेणी विघ्न आमच्या घरावर आणू नकोस. आतापर्यंत खूप संकटांचा सामना केला, पण आता नको. आणि माझ्या सायली अर्जुनच्या नेहमी पाठीशी उभी राहतर. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं राकेश बाहेरच असतो आणि त्यावेळेस सुमन काकू तिथे येतात आणि राकेशला म्हणतात, अरे तू अजून जागा आहेस आणि मगाशी तर तुझा मूड चांगला होता राकेश, आणि अचानकच तुला चिडायला काय झालं? तर राकेश म्हणतो, अचानकच नाही आई, अगं मी आल्यापासून बघतोय की तू पप्पांच एक शब्दही काढत नाहीयेस, त्यांच्याबद्दल काही बोलतही नाहीयेस, त्यांचं नावही घेत नाहीयेस. पप्पा जेलमध्ये काय गेले? तू तर पप्पांचे नाव टाकूनच दिलेस.
तू पप्पांना विसरूनच गेली आहेस. सुमन काकू आता राकेशला म्हणतात. अरे मग मी काय करायला हवं? त्यांचे गोडवे गायला हवेत का? तर राकेश म्हणतो होय होय असं म्हणत राकेश आता सुमन काकूंवर चिडलेला असतो. राकेश पुढे सुमन काकूंना म्हणतो, आई एक गोष्ट विसरून चालणार नाही की तू त्यांची बायको आहेस. तर सुमन काकू म्हणतात हो पण मला त्याच गोष्टीची लाज वाटते राकेश. आणि हो राकेश, तुझ्या पप्पाने अभिमान वाटाव असं काहीही केलेलं नाही. सख्या भावाला मारण्याचा कट रचलाय तुझ्या पप्पाने. एवढंच काय तर एका फ्रॉड मुलीला तन्वी म्हणून आपल्या घरात घेऊन आले. ते भाऊजींच्या आणि वहिनींच्या भावनाशी खेळलेत. ते आणि हे सगळं काही माहीत नाहीये का तुला? राकेश आता राकेश टाळ्या वाजवतो आणि म्हणू लागतो, वा आई वा. अगं म्हणजे तुला काका काकूंच्या भावनांच पडलेय. अगं खरं तर तू आता काय म्हणालीस की तुला लाज वाटते, पण खरं तर पप्पांना लाज वाटायला पाहिजे की तू त्यांची बायको आहेस. आता हे सगळं काही प्रतिमा हत्यानी ऐकलेलं असतं. प्रतिमा राकेशवर चिडतात आणि म्हणतात, तोंड सांभाळून बोल राकेश. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीची काळजी घेत म्हणतो, सायली तू ठीक आहेस ना बायको? तुला काही लागलं तर नाही ना? त्याने जास्त त्रास तर दिला नाही ना? तर सायली म्हणते नाही, मी अगदी ठीक आहे. पण मला एक कळत नाही की तो माणूस नक्की कोण होता आणि त्याने माझ्यावरच हल्ला का केला? मग ती व्यक्ती चोर असेल की आणखीन कोणी असेल? तर अर्जुन म्हणतो, मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतोय. रिसेंटली आत्ताच मधुभाऊंवर अटॅक झाला आणि त्यानंतर मग आता तुझ्यावर या सगळ्याच काही कनेक्शन असेल का? कारण योगायोग तर असूच शकत नाही. तर सायली म्हणते, म्हणजे मधुभाऊंची ज्या हल्ल्यामुळे अशी अवस्था झाली, तो हल्ला करणारा माणूस आणि इथे आलेला माणूस हा एकच असेल का? आता सायलीच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असतात. तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही, पण ज्यावेळी मधुभाऊंवर हल्ला झाला होता त्यावेळी आपण केस जिंकलो होतो आणि त्यावेळी आपल्याला असं वाटलं होतं की तो हल्ला महिपने केला असावा, परंतु आता महिपने हल्ला करण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, आणि जर आश्रमची केस हडला या कारणा असतो, जर महिपने हल्ला केला असता तर त्याने तो आत्ता केला नसताना. तर अर्जुन म्हणतो, हो अगदी खरं आहे. मला एक गोष्ट लक्षात येते की या हल्ल्यामागे जे काही कारण असेल त्या सगळ्याशी रिलेटेड तू आणि मधुभाऊ कनेक्टेड आहात एवढं मात्र नक्की. पण या सगळ्याचा संदर्भ आश्रम केस तर नक्कीच नाही, कारण केस जिंकल्यानंतर हे सगळं काही थांबलं असतं. हे पुन्हा असं घडलं नसतं. तर सायली म्हणते, पण मग मधुभाऊंवर हल्ला झाल्यानंतर अशी कुठली गोष्ट घडली की ज्यानंतर तो हल्लेखोर माझ्या दिशेने वळला आहे? तर अर्जुन म्हणतो, कदाचित अशी एखादी गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्याला तेव्हा माहीत नव्हती आणि म्हणूनच तो हल्लेखोर निवांत बसला होता. पण आता त्याला त्या गोष्टीची भीती वाटते आणि म्हणूनच तो पॅनिक होऊन हे सगळं काही करतोय. आता जो अटॅक केला तो सुद्धा त्याने त्याच संदर्भात केला असेल. तर सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि अर्जुनला म्हणते, म्हणजे अशी एखादी गोष्ट आहे की जी मधुभाऊंना तेव्हाच कळली होती पण मला आता कळतीय, आणि अशी गोष्ट म्हणजे? तर असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अशी ही एकच गोष्ट आहे की तू खरी तन्वी आहेस आणि हेच या दोन्ही अटॅक मागचे कारण आहे. तर सायली म्हणते, हो म्हणजे तेव्हाच मधुभाऊंवर अटॅक झाला आणि तोही गोकुळ अष्टमीच्या दिवशी. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की मला एक असा की तू मधुभाऊंना असं काय विचारलं होतं की मधुभाऊनी इशाराने तुला उत्तर दिलं? तर सायली अर्जुनला म्हणते, मीत यांना तन्वीच्या लहानपणीचा आवाज ऐकवला आणि त्यांना मी विचारलं की मधुभाऊ हा आवाज माझाच आहे का? मला असं वाटते की हा आवाज माझा आहे. मी त्यांना तन्वीचा फोटोही दाखवला आणि विचारलं की मधुभाऊ हा माझा लहानपणीचा फोटो आहे का? असाच प्रश्न मी त्यांना विचारला. अर्चन म्हणतो, म्हणजे या सगळ्याची उत्तर आता मला कळतायत. म्हणजे मधुभाऊंना हे सत्य कळालं.
त्यावेळी जर त्यांनी सगळ्यांना सांगितलं असतं, परंतु आता ज्यावेळी त्यांना सत्य कळालं त्यावेळी त्यांच्यावर अटॅक करण्यात आला, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यांना मारण्याचा प्रयत्न न केला गेला. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती होती की ज्याला हे सत्य बाहेर येऊ नये असं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो की अशी कोण व्यक्ती होती. महिप्त, नागराज, प्रिया आणि साक्षी असं म्हणत अर्जुनने आता 4 जणांची नाव घेतलेली असतात. तर सायली म्हणते साक्षी त्यावेळी तुरुंगात होती आणि प्रियासुद्धा तुरुंगात होती, म्हणजे महिप्त आणि नागराज हेच दोघे बाहेर होते. तर अर्जुन म्हणतो की हे सगळ्यात मोठं कोड आहे बायको, कारण आतापर्यंत पोलीस असं समजत होते की. तर त्यावेळी सायली प्रियाला म्हणते, प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे जर घरात कोणालाही मनस्ताप झाला तर तो मी खपवून घेणार नाही. तर आता प्रिया घराचा उंबरठा ओलांडते आणि म्हणू लागते, आई मी इथे फक्त. तर त्यावेळी कल्पनाताई प्रियाला म्हणतात, थांब तिथेच असं म्हणत प्रियाला पुढे येण्यापासून थांबवतात. कल्पनाताई प्रियाला म्हणतात, आत्ताच्या आता इथून चालते ते हो. तर अस्मिता म्हणते, तुझं तोंडही आम्हाला बघायचं नाही, माहीत आहे ना तुला. तर कल्पनाताई खूप संतप्त झालेल्या असतात. त्या प्रियाला म्हणतात, तुझी जेलमधून सुटका झालीच कशी. तर प्रिया म्हणते, नाही आई, माझी जेलमधून सुटका झालेली नाहीये, मी फक्त इथे 5 मिनिटासाठी तुम्हा सगळ्यांना भेटायला आली आहे, त्यासाठी मी स्पेशल परमिशन सुद्धा काढली आहे. तर अस्मिता प्रियाला प्रश्न विचारत म्हणते, आम्हाला का भेटायला आलीयस, तुझा आणि आमचा काय संबंध. अश्विन खूप चिडतो आणि म्हणू लागतो, 5 मिनिट नाहीत आणि 2 मिनिट नाहीत, मॅडम हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा असं म्हणत आता कॉन्स्टेबल मॅडमला प्रियाला तिथून घेऊन जायला अश्विन सांगत असतो. तर प्रिया म्हणते, नाही अश्विन प्लीज असं काही करू नकोस. अश्विन प्लीज मला आईशी बोलायचं आहे. तर कल्पना ताई म्हणतात, पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तुला इथे यायची परवानगी दिलीच कोणी, आणि इथे येण्याची तुझं हेतू तरी काय आहे, काय मनमणी चालली आहे तुझी आता. कल्पनाई प्रियासमोर हात सोडतात आणि म्हणतात, आमच्यावर उपकार कर आणि इथून जा. तर प्रिया म्हणते, आई प्लीज माझं ऐकून तरी घे, प्लीज माझं फक्त 1 मिनिट शांत ऐकून घे, माझी दुसरी कोणतीच अपेक्षा नाहीये असं म्हणत प्रिया आता कल्पना ताईंना रिक्वेस्ट करत असते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, माझ्या मुलाच आयुष्य उद्ध्वस्त करून आता तू इथे का परत आलीस, तुला काय साध्य करायचं आहे, तू आमच्यावर कुठल्या जन्माचा सोड उगवतेस असं म्हणत कल्पनाताई प्रियाला ज्या विचारत असतात. सायली, अश्विन सर्वजण कल्पनाताईंना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सायली म्हणते, आई प्लीज शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. अश्विन भाऊजी हिला आत्ताच्या आता इथून जायला सांगा, कारण मला आता इथे कुठलेही वाद नको आहे. तर प्रिया म्हणते, मी इथे वाद घालायला आले नाहीये सायली. तर सायली प्रियावर चिडते आणि म्हणते, प्रिया मला आवाज वाढवायला लावू नकोस, या घरात तुला जागा नाही, त्यामुळे प्लीज इथून निघून जा. तर अश्विन या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि म्हणतो, प्रिया नक्कीच तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मम्माला काहीतरी सांगणार, आणि आता अश्विन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे इथे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं. नागराज अर्जुनला म्हणतो, काय कळले तुला, सांग ना, तुला काय कळलं. तर अर्जुन म्हणतो, सुभेदारांना त्रास देऊन तुला आनंद मिळतो हेच सत्य कळलंय आम्हाला, आणि म्हणूनच तू मधुबनवर अटॅक केलास. दहीहंडीच्या दिवशी आम्ही सगळेच बाहेर होतो आणि तू त्याच संधीचा फायदा घेतलास आणि त्यावेळी आतमध्ये घुसलास आणि त्यानंतर मधुभाऊंवर हल्ला केलास. त्यांच्या पाठीत सुरा तूच खूप असलास, त्यांना मारण्याचा प्रयत्न तूच केलास, कारण आम्ही सर्वजण बाहेर असताना तू मात्र गायब होतास. तर नागराज अर्जुनला म्हणतो, वाह स्टोरी तर खरंच खूप भारी आहे अर्जुन, पण काय आहे ना हे सगळं काही, तुझं बोलणं तू सिद्ध कसं करणार, कारण तुझ्या हाती तर कुठला पुरावा नाहीये, कारण तुझ्या हाती पुरावा नाही, म्हणूनच तर तू इथे येऊन त्रागा करतोयस, चिडचिड करतोयस, माझ्यावर आवाज चढवतोयस, हो ना.
तू सिद्ध करू शकतोस का? आणि हो, जरी तू हे सिद्ध करू शकलास की मधुभाऊंवर मीच हल्ला केला होता, तरी हे सिद्ध करून तुला काय मिळणार आहे सांग ना अर्जुन. कारण मी तरी ऐकलं आहे की तुरुंगात असताना बऱ्याच शिक्षा सिद्ध झाल्या एकापेक्षा 2 गुन्हे केलेले असते तरीसुद्धा एकापेक्षा 2 जन्मठेपा होतात, असं मी तरी ऐकलं नाहीये. असं बोलत नागराज मोठमोठ्याने हसू लागतो. अर्जुनला मात्र नागराजचा खूप राग आलेला असतो. सर, सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. प्रिया रिक्वेस्ट करत म्हणते, प्लीज प्लीज सायली, माझं ऐकून तरी घे. त्यावेळी अश्विन प्रियाचा हात पकडतो आणि म्हणतो, चल आत्ताच्या आता इथून निघून जायचं. तर ॲडव्होकेट मॅडम अश्विनला म्हणतात, 1 मिनिट, त्या कोर्टातून परवानगी घेऊनच इथे भेटायला आले आहे, त्यामुळे त्यांना जे काही बोलायचं ते बोलू देत असं म्हणत कोर्टाकडूनच प्रियाला तिथे येऊन बोलण्याची परवानगी मिळालेली असते. तर अस्मिता म्हणू लागते, पण आम्हाला ऐकायचे नाहीये, ही काय जबरदस्ती आहे. तर प्रिया म्हणू लागते, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. तर दुसरीकडे अश्विन आता अर्जुनला फोन करायला घेतो. अश्विन आता अर्जुनला मेसेज करतो. तर इकडे त्याच संधीचा फायदा घेत प्रिया सत्य सांगत म्हणते की इथे मी याबद्दल नाही, तर माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली आहे. आता प्रियाचं हे बोलणं ऐकून कल्पनाताई, सायली आणि अस्मिता यांना धक्कात बसतो. तर अश्विन मात्र घाबरून गेलेला असतो. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तू आता काय म्हणालीस? तर प्रिया म्हणते, हो आई, माझ्या पोटात अश्विनच बाळ वाढतंय. अगं, सुभवेदरांचे नातवंड जन्माला येणार आहे. कल्पनाताई म्हणतात, नाही नाही, हे शक्य नाही. कल्पनाताई प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. तर प्रिया म्हणू लागते, शक्य नाही म्हणजे आई, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. काता अश्विन पुढे येणार. तर त्याचवेळी प्रिया म्हणते, आई, ही गोष्ट मी अर्जुन आणि अश्विनला आधीच सांगितली होती. आता प्रियाच हे बोलणं ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायलीला कळतं की हे सत्य अर्जुनला अगोदरच माहीत होतं. तर कल्पनाताई अश्विनकडे पाहतात. अश्विन काहीच बोलत नाही. तर प्रिया म्हणते, परंतु या दोघांनी ही गोड बातमी तुझ्यापर्यंत पोहोचूच दिली नाही आई. तर सायली विचार करत म्हणते की प्रिया गरोदर आहे हे यांना माहीत होतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया रिक्वेस्ट करत खाली बसून हात सोडत सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज मला माफ करा, मला स्वीकारा. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की इथे काय करते? तर प्रिया आता अर्जुनकडे बोट दाखवत सायलीला म्हणते, आता तूच याला विचार की एवढं मोठं सत्य याने का लपवलंय? तर सायली आता प्रियाला म्हणते, तू सांगतेस म्हणून मी कोणाला जाब विचारणार नाहीये. तर अर्जुन कॉन्स्टेबलला म्हणतो की यांना आत्ताच्या आता इथून घेऊन जा. तर त्यानंतर सायली स्वतः प्रियाला हाता धरून घराबाहेर काढते आणि म्हणू लागते, तू बाळाच्या निमित्ताने या खरात येण्यात स्वप्न बघतेस ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. असं म्हणत आता सायलीने स्वतः प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं. परंतु आता हे सत्य तर सायलीला कळालेलं असतं की हे सत्य अर्जुनला माहीत होतं. तर आता सायली अर्जुनला माफ करेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.